नमस्कार, मी सुनीता पाटील सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। आज दत्त जयंती। दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गेल्या वर्षी दत्त जयंतीच्या दिवशीच माझं आणि भाईचं शेवटचं बोलणं झालं। माझ्या सोसायटीच्या मागे एक सोसायटी आहे, तिथे दत्त मंदिर आहे। तिकडे दरवर्षी मोठा भंडारा होतो। त्या दिवशी म्हणजे गेल्या वर्षी दत्त जयंतीच्या दिवशी 10-10:30च्या दरम्यान मी भंडाऱ्यावरनं वगैरे आलेली होते आणि हिरू आणि लालू, त्यावेळेला लालू होता, दोघांसाठी मी जेवण घेऊन आलेले होते आणि इतक्यात भाई दिसला। मी भाईला विचारलं की इतका उशीर का झाला, तर मला म्हणाला की ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे यायला उशीर झाला, अंघोळ पाणी केली आणि दर्शनासाठी आलो। मग मी त्याच्याबरोबर मंदिरात गेले पुन्हा आणि भंडारा संपलेला होता आणि सर्व स्वयंसेवक जेवायला बसलेले होते। भाईने दर्शन घेतलं, मी त्याचं ताट लावलं, तो जेवला। त्याला बुंदी आवडते पण त्याला गोड खाणं मना केलं होतं कारण त्याला डायबिटीज होती। सो त्याने पुन्हा बुंदी मागितली, त्यावेळेला मी त्याला मना केलं की बाई नको खाऊस, तुला डायबिटीज आहे। तो म्हणला काही नाही होत ग सुनीता, थोडीशी दे। मी त्याला बुंदी दिली, तो जेवला। चालत चालत आमच्या सोसायटीच्या गेटपर्यंत आलो। तिथे तो मला म्हणाला की सुनीता, आसनगावला जायची गरज नाही आहे, मी तुझ्यासाठी 2-3 ठिकाणी इथेच नवीन रेंटवरती फ्लॅट बघितलेला आहे, तर आपण तिथे प्रयत्न करू। तुला एवढं लांब जायची गरज नाही, तू माझ्या नजरेसमोर राहा। भाऊला मला त्रास होईल तू इतक्या लांब गेलीस तर। मग मीही त्याला म्हणाले की ठीक आहे भाई, इथेच बघूया आपण। ते माझं आणि भाईचं शेवटचं बोलणं होतं। त्याच्यानंतर भाई मला नाही दिसला। त्याची मला नेहमी म्हणायचं की सुनीता नजरेसमोर राहा, आई दादांच्या नंतर तू आमच्या नजरेसमोर राहा, कुठेही जाऊ नकोस अशी लांब। त्याने नजर काहीच ठेवली माझ्यावरती, त्याने मला त्याच्या नजरेतच ठेवलंय। मला प्रत्येक वेळी प्रत्यय येतो की आई दादा भाई माझ्या अवतीभोवती आहेत, एकटी नाहीये। परवा दिवशी अर्णवने मला सांगितलं की आत्या मला हे खायचंय, पप्पाला पण तुझ्या हातचं हे आवडायचं, मला सुद्धा आवडतं, बनवशील का? मी काल त्याला बोलवलं, म्हटलं मी 9 नंतर येते, तू रात्री 10 वाजेपर्यंत मी बनवून ठेवेन। तो आला, खाल्लं त्याने। तो माझ्याशी ज्या पद्धतीने बोलला ना, मला असं वाटत होतं की भाईच माझ्या समोर बसलेलं आहे। मी हरशी दिवाळीला अर्णवला भाऊबीज केली, माझा भाई म्हणून। माझी मैत्रीण मला बोलली की आपण भंडाऱ्याला जाऊया, मी येते रात्री। मी म्हटलं की ठीक आहे, पण नाही जावं असं वाटत आहे मला।